हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माझी गोष्ट. ह्या माझ्या पसाराच्या टेबलवरती आता मी दुपारी काम करायला बसली आहे. माझं सकाळची सगळी कामं माझी आवरली आहेत. मानसला मी स्कूलमध्ये सुद्धा सोडून आली आहे आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर दुपारी 2 वाजताचा माझा स्वतःचा असा वेळ असतो माझ्या व्यावसायिक गोष्टींसाठी. तर आजच्या ब्लॉगमध्ये खरं तर फार काही इंटरेस्टिंग नाही आहे. मला काही नवीन डिझाईन्स लॉन्च करायच्या होत्या, त्यामुळे थोडंफार डिझायनिंग केलं मी आणि एका ऑर्डरवरती काम चालू आहे माझं. बल्क ऑर्डर आहे ही सुद्धा, तर त्याचाही पसारा आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल. बऱ्याच दिवसांनी काम चालू केलं आहे मी. सगळं आजारपण घरातलं आता गेलेलं आहे आणि पुन्हा कामामध्ये ब्रेक आल्यामुळे ना अंगामध्ये आळस भरतो. सकाळी लवकर उठणं, दुपारी परत वर्किंग टेबलवरती काम करायला बसणं, ह्या गोष्टी नाही जमत. एकदम आळसावलेलं मन असतं. सो आळस झटकून मला पुन्हा कामाला लागायचं आणि मी त्यासाठी प्रयत्न करते आहे. माझे साडी पिन्स तयार झाले आहेत ह्या बल्क ऑर्डरमधले. म्हणून मी आज ठरवलंच होतं की नाही, आज प्रोडक्ट शूट काहीही करून करायचंच आहे. रीलचं शूटसुद्धा करायचं आहे, कारण माझं जे बिझनेस पेज आहे त्या पेजवरती मला वाटतं आठवडाभर मी काहीही पोस्ट केलं नव्हतं आणि मला इंस्टाग्रामवरूनच जास्तीत जास्त ऑर्डर्स या येत असतात. तिथे मी जास्त ॲक्टिव्ह असते. तर मी त्याच्यासाठी आता थोडंसं म्हणजे माझी तयारी चालू आहे. पाऊस गेला आहे खरं तर, आज पावसाने विश्रांती घेतली आहे. म्हणून मग मी ठरवलं की 5 वाजता मानसला स्कूलला आणायला जायच्या आधी ते 4:30-4:30च्या दरम्यान आपण फोटोशूट करून घेऊया. म्हणून आता त्याचा सगळा सेटअप उभा करते आहे मी. किचनमध्ये माझं मी फोटोशूट करते, कारण आमच्या किचनमध्येच बाल्कनी होती. आधी बाल्कनी होती, मग तिचं किचन केलं, पण तिथूनच जास्त उजेड येतो अख्ख्या घरामध्ये. सो माझं फोटोशूट मी तिथेच करत असते आणि थोडासा वेळ लागतो सेटअप वगैरे उभा करायला, कारण ती जागा बेसिनची आहे खरं तर. एका साईडला भांडी असतात, एका साईडला बेसिन आहे. सो सगळं क्लीन करून घ्यावं लागतं आणि मगच सुरुवात करावी लागते. आणि अजून एक गोष्ट, मला माझ्या घरातला एक छोटासा कोपरा रिनोव्हेट करायचा आहे. कुठचा ते दाखवते मी तुम्हाला. मला खरं तर हा पूर्ण जो एरिया आहे चपलीचा, म्हणजे दरवाजातून जेव्हा एंटर होतो तेव्हा हा जो पूर्ण एरिया आहे हा मला थोडा डेव्हलप करायचा होता. डेव्हलप म्हणजे मला इथे ना चप्पलचा स्टँड हा काढून टाकायचा होता. मी याला कलर केलं होतं मागच्या वर्षी. ते परत डल झालं आणि ऑइल पेंट केला होता मी. आणि इथे फक्त आमच्या दोघांच्या नाही, बऱ्याच जणांच्या चप्पल ज्या आहेत, पूर्ण मांडणीला मी कलर केलं होतं, पण ते डल झालं आणि इथे असे सोफ्याच्या कोपऱ्यावरती सॉक्स ठेवलेत. तर हे दिसायला बरं नाही दिसत, म्हणून मला हा पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप करायचा होता, थोडा रेनोव्हेट करायचा होता. तर आणि हो, एवढ्याच चपला नाही आहेत. हे जे टी व्ही युनिट आहे इथल्या ड्रॉवरमध्ये सुद्धा चपला आहेत खरं तर आहेत. सो मला हा पूर्ण एरिया जो आहे ना, मला हे पूर्ण फिक्स करून टाकायचं आहे. तर फायनली आज ते कपाट येतं आहे. व्यवस्थित कपाटाला फिक्स करून ते पूर्ण कसं बसतं ते बघूयात. आमच्याकडे फर्निशिंग वगैरे नसलं तरी स्टोरेज आहे आणि स्टोरेज घरामध्ये असायला पाहिजे काही गोष्टींसाठी. या उघड्यावर चपला मला अजिबात आवडायच्या नाहीत, म्हणून पूर्ण इकडचा एरिया चेंज करून टाकायचा आहे. तो बघूयात आता पुढे. मी आता चालली आहे मानसला घ्यायला स्कूलमध्ये. पार्सल आलेलं आहे, दाखवते मी तुम्हाला. हे पार्सल आलेलं आहे स्टँडचं, पण मला मानस म्हटला होता की हे पार्सल आल्यावरती मीच उघडणार, दुसरं कोणी उघडायचं नाही. मी आता त्याला स्कूलमध्ये आणायला चालली आहे आणि त्याच्या हातूनच याचं उद्घाटन करणार आहे. बघूया तो किती हॅपी होतोय ते. जसा घरी आला तसं पार्सल बघून एकदम शॉक झालाय. आता गाडी खेळतोय मानस. ते लपणार चेपणार ते खाली. गाडी नाही आहे ती. बाहेर भरपूर पाऊस होता, मोठ्या सरी आल्या होत्या, त्याच्यामुळे मी पूर्ण भिजली. मोठी छत्री घेऊन जायला पाहिजे होती खरं तर. मी म्हटलं पाऊस नाही येणार, कारण तसं वातावरण नव्हतं झालेलं. म्हणजे
असं वाटत होतं की नाही येणार, पण आला आणि एवढा जोरात आला की पूर्ण भिजली. त्या मोठ्या छत्रीमध्ये काय तर नाही भिजत. म्हाताऱ्या माणसांची छत्री असते ती सध्या आम्ही वापरतोय, तर तिने नाही भिजत. आणि मी ती घरी ठेवून छोटीवाली नेली तर पूर्णच भिजून आली आहे. आता पहिले कपडे चेंज करते, आणि खाऊन घेते, चहा ठेवते. खूप भूक लागली आहे मला. आज गुरुपौर्णिमा नाही झाली. गुरुपौर्णिमा 29 नाही, 29 तारखेला आहे, वेळ आहे अजून. हा मग उद्या आहे बघ, देवशयनी आषाढी एकादशी. ते कपडे धुवायला माणूस आज नाही, उद्या आहे. अरे उद्या सुट्टी आहे. सुट्टी असल्यामुळे तो आदल्या दिवशी करून घेतला. दॅट्स इट. ओके. माझं ना किचनमधलं सगळ्यात कंटाळवाणं काम म्हणजे भांडी घासणं आणि भांडी लावणं. सगळ्यात कंटाळवाणं काम वाटतं ते मला. आणि सगळ्यात आवडतं काम म्हणजे साफसफाई. मला मध्यरात्री उठून म्हटलं ना साफसफाई कर, मी करेन, मला इतकी आवडते. पण थोडीशी भांडी लावली, बाकीची नंतर लावेल. मला कंटाळा आला होता कारण मला खूप भूक लागली होती. आता मी पटकन चहा ठेवते. मानसच्या स्कूलमध्ये प्रोग्राम झाला होता आषाढी एकादशीचा. काहीतरी डान्सेस वगैरे झाले असेल मुलाचे, तर तो तेच म्हणतो की उद्या आषाढी एकादशी आहे, मग आज का प्रोग्राम झाला. असे बरेचसे प्रश्न असतात त्याचे. आणि ते विचारून तो माझं डोकं खातो. हे असंच का झालं, ते तसंच का झालं, हे असं का. या सगळ्या गोष्टींमुळे ना माझं डोकं दुखतं आणि मला सुचत नाही, म्हणजे मला कामं सुचत नाही काय करायची ती. टिफिन का ठेवला? आता खाऊन टाक लगेच. लवकर प्रोग्राम होता. मग ठीक आहे, उरलेलं खाऊन टाक ना. उरलेलं खाऊन टाक. देते आंबा, पहिलं उरलेलं खाऊन टाक. धर. डबा घेतलाय आणि आतमध्ये त्या बॉक्सवरती जाऊन बसलाय आणि खातोय टिफिन. कशावर बसून खातोयस? घरातला छोटा छोटा पसारा प्रत्येक वेळी आवरावा लागतो. माझं घर तसं फार मोठं नाही आहे, थोडं थोडं ठीक आहे. छोटंसंच आहे एकदम, पण ठीक आहे. छोटं घर असलं तरी मला ते नीटनेटकं लागतं. आता मी निवांतपणे बसून चहा पिते आहे, कारण मला चहा पिताना निवांतपणा खूप लागतो. डिस्टर्बन्स नाही लागत. आस्वाद घेत चहा घेते मी. मानसचे पप्पा आले रात्री 8 वाजता आणि आता ही दोघंजणं मिळून कपाट उघडत आहेत. त्याने पहिलं कपाट उघडलं होतं, पण मी त्याला म्हटलं की पप्पा आल्याच्या नंतर सगळं काढ. त्याचं जे डिटेलमध्ये जे पॅकेजिंग आहे ते पप्पा अनबॉक्स करतील, म्हणून त्यांनी पुन्हा तो बॉक्स परत सेलोटेप लावून लावला. आणि आता पप्पा त्याचे काढतायत. ते दोघंजणं मिळून अनबॉक्सिंग करतायत. ह्याची बॅक साईड कुठे आहे ती लाव ना पहिली. ही बॅक साईड आहे, ही वाली नाही, ही वरची बाजू आहे ना सगळ्यात. हा, ही सगळ्यात वरची बाजू आहे बॅक साईड. तिथे घुसव.
थांब थांब, ते पूर्ण लावू दे मानस, ते पूर्ण होऊन जाऊ दे, ते नंतर लाव कल्पेश. असं उघडायचं आणि असं पाठी पुढे अच्छा, ठीक आहे. खेचायचं ना. लावणार. बघू दे रे माणूस, थांब जरा. फायनली मस्ती करून करून मानसने हे जो शेवटचा जो कप्पा आहे तो जोडला. त्याला ही अशी रिपेरिंगची जी कामं असतात ती फार आवडतात आणि खूप खुश झाला. म्हणजे माझ्यापेक्षा तर तोच फार खुश झाला कपाट बघून. आणि आता तो खरं तर हे कपाट आहे ना, आम्ही चपलांसाठी आणलं होतं. मला पूर्ण रेनोव्हेशन करायचं होतं. चपलांचं कपाट लाकडाचं घ्यायचं म्हटलं तर 3-4 हजार रुपये तर जाणारच. म्हणून मग हे मिशोवरून मागवलं कपाट आणि मस्त वाटलं. खूप छान अफोर्डेबल आहे आणि स्टोरेज पण खूप आहे. एक शेवटचा कप्पा मानस म्हणतो की मी गाड्या ठेवणार ह्याच्यामध्ये. तर आता तो काय काय ठेवतो ते बघूया. अगोदरचे 2 कप्पे तर चपलांनी भरलेले आहेत. आता हा शेवटचा कप्पा त्याच्यासाठी ठेवला. याच्यामध्ये मानसचे रेग्युलर सॉक्स ठेवले आहेत, त्याच्या स्कूलमध्ये जे यूज होतात समर आणि विंटरमध्ये. नको तुम्हाला आता मी फायनल लुक दाखवते या कॉर्नरचा. बॅट मागे गेले असता पण बॅक साईडला चटई ठेवली आहे मी, कारण चटईला जागा नाही आहे. याला या कपाटाचा वेळ लागला तर सारखा हा या कपाटाजवळ. ओके, आता बाजूला हो बाळा, प्रेक्षकांना दाखवू दे. फोन ठेवलाय. ओके, तर एक लास्ट बट नॉट द लिस्ट एक व्ह्यू बघूया आपण एंट्रन्सचा. असा दिसतो. ठीक आहे, थँक. कपाट खूपच मस्त आहे, खूप छान आहे. तर आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये इथेच थांबते. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तो कॉर्नर कसा वाटला मला प्लीज कॉमेंट करून सांगा. तुमच्या कॉमेंट्सची, तुमच्या लाईक्सची, शेअरची वाट बघत असते आणि सबस्क्रिप्शनची पण मी वाट बघत असते. सो चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.